स्पॉटवर होतात, काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची? साधारणतः 5 वाजेच्या दरम्यान एका एसी कोचमधनं दूर निघायला लागला. एसी कोचमधनं दूर निघायला लागल्यानंतर पुष्पक एक्सप्रेस आम्ही बघितली तिथं उभी. ते पुष्पक एक्सप्रेसमधून लोक खाली उतरायला लागले. काहींनी उड्या मारल्या, काही उतरले, परंतु ते चुकीच्या बाजूने उतरले. नदी असल्यामुळे तिथं दुसऱ्या बाजूला जागा नव्हती उतरायला, तर ते डाऊन साईडकडनं उतरले आणि समोरून कर्नाटक एक्सप्रेस येत होता, तर त्यात बरेचसे लोक कापले गेले. काहींनी नदीच्या कठड्यावरनं जवळजवळ 20 ते 25 फूट खोल गड्ड्यात उड्या मारल्या. जखमींना आम्ही साधारणतः बाकीच्यांना मोटरसायकलने किंवा बाकीच्यांना ॲम्ब्युलन्सने असं रवानगी केली ना. काही जखमी जे होते त्यांना पुष्पक एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये टाकून आम्ही रवानगी केलेली आहे. आणि एक भोपाळचा जो काही जास्त वयस्कर मुलगा ना, 14-15 वर्षाचा मुलगा होता, त्याने 8 ते 10 लोकांना वाचवलं, परंतु त्याच्या डोळ्यात एक त्याची आई आणि त्याचा भाऊ तो वाचवू शकला नाही, ते गाडीत चिरडले गेले. तुम्ही स्वतः त्या ठिकाणी होता, तुमची काय प्रतिक्रिया आहे, काय भावना होती तुमची वाली त्यावेळेसची? साहेब, एकदम वाईट परिस्थिती होती. समोरच्या लोकांकडे बघितलं जात नव्हतं. गावातून बरीचशी पब्लिक आली, आजूबाजूच्या खेड्यांवरचे भरपूर लोक आले, त्यांनी भरपूर मदत केलेली आहे. काय वाटतं, अशी पहिल्यांदा तुम्ही घटना बघितली आहे? ही घटना तर आम्ही पहिल्यांदाच बघितली. असे रेल्वे ॲक्सिडेंट सिंगल एखादा माणूस गाडीतनं पडला वगैरे असे भरपूर बघितले, पण अशी एवढी मोठी घटना पहिल्यांदाच बघितली. आणि भरपूर हळहळ व्यक्त करण्यासारखी घटना आहे. कारण एक छोटं पोरगं सुद्धा होतं एका महिलेबरोबर, तर ते सुद्धा ती बाई वाचवू शकली नाही, स्वतःबरोबर ते पोरगंही गेलं. कारण परिस्थिती अशी होती, कोणाचा हात तुटला, कोणाचा पाय तुटला, कोणाची बॉडीच पूर्ण चुरा झालेली, एकदमच वाईट परिस्थिती होती. तुमच्या डोळ्यात सुद्धा अश्रू येत आहेत, काय भावनाला वाट फोडणार? काय सांगणार आहे साहेब, परिस्थिती अशी आहे की त्या लोकांकडे बघितलंच जात नव्हतं आमच्याकडनं. आम्ही त्यांना कशी मदत करायची हाच विचार करत होतो. जेवढ्या आमच्या पद्धतीने करता आली त्या पद्धतीने आम्ही त्यांना मदत केलेली आहे.